नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये आपण बघत आहोत की अण्णा आता टेन्शनमध्ये असतात आणि बाहेर बसलेले असतात. त्यांना फार टेन्शन येतं की माझ्यामुळे सुनबाई गेली की काय. तेवढ्यात काय सुली आत्या आलेली असते आणि म्हणते, काय रे डांगट, तू सून कुठे आहे? वटपौर्णिमा केली का तिने साजरी? तुला काय करायचंय ग? तुला काय करायचंय म्हणजे काय? अरे तुझी सून घरात नाहीये म्हणून तर रागाने बसलाय ना बाहेर. ती घरात असती तर पूजा करून आली असती ना. ती गेली तिच्या माहेरी. होय होय, माहेरीच गेलीये ती. कोण म्हणलं? तिच्या बापाच्या घरीच गेली. नाही कुठे म्हणतोय मी, पण ती लहान्या दिरासोबत गेलीये तिच्या बापाच्या घरी. बापाच्या घरी कशाला? सर्टिफिकेट आणायला. गोल्ड मेडलचं सर्टिफिकेट आहे ना, ते आणायला गेलीये. सुली म्हणते, होय का? गोल्ड मेडलचं सर्टिफिकेट काय करणार आहे रे? काय करणार म्हणजे पुढे शिकायचंय, नोकरी करायची, काम करायचंय, त्यासाठी तर गेल्यात त्या. ते सर्टिफिकेट आणणार आणि मग काय इथे येऊन जॉब वगैरे शोधणार. सुली म्हणते, काही नको सांगू रे, खोटं नको बोलू रे. दगड्या गब्बस की, खोटं बोलतोय. तुझी सून कायमची माहेरी निघून गेली हे मान्य कर. वटपौर्णिमा काय आणि नोकरी काय, ती काहीच करणार नाही. डायरेक्ट बापाच्या घरी पळून गेली तुमच्या डांगटांना कंटाळून. आता ही सुली बोलायचं काय थांबत नसते, काहीही तोंडाला येईन ते बोलत असते. अण्णा आधीच टेन्शनमध्ये असतात, रागवलेले असतात. आता म्हणतात, ए सुले, तोंड बंद करा, वाटेल ते बोलू नको. का सुले? सुनबाई ना हे घर रिनोव्हेशन करणार आणि नवीन असं बांधून घेणार तिच्या पद्धतीने. सुली म्हणते, तुझ्या एकट्याचं घर नाहीये, माझं पण घर आहे, माझं पण वाटा आहे त्याच्यात. हिस्सा खाऊन बसली, माझ्या हिश्श्यावर डोळा ठेवलाय होय. ए सुले, आज पण वाटत नाही का ग तुला? ए वट सावित्रीला तुझ्या घरची सून घर सोडून गेली, निर्लज्जसारखं मलाच बोलतोय होय? लाज काढतोय होय? तुझी लाज गेली की दुबईला पळून गेली लाज. नवरा दुसरं लग्न करून खुश आहे आणि तू बस इथं वडाला फेऱ्या मारत. का रे, या बारील तुझ्या बोलण्यावर नाही फसणारा. तुझे म्हणतोय ते अजिबात मनाला लावून घेणार नाहीये. फसू नको, कोणाला काही सांगू नको. तुझा नवरा खुश आहे, आनंदाने दुसरा संसार करतोय. तू बस की वडाला फेऱ्या मारत गुंडाळ. त्या वडाला आहे ना असा दोरा गुंडाळ की दुबईवरून तू माघारीच नाही आला पाहिजे. काय म्हणायचंय रे, स्पष्ट बोल की. अण्णा म्हणतात, जे म्हणायचंय ना ते बरोबर तुला पोहोचलंय सुले. माझ्या तोंडून कशाला ऐकतीयस? तुला तर कळालंय मला काय म्हणायचंय. सुलीला चिडायला लावून दिलेलं असतं आणि अण्णा बरोबर तिथून निघून जातात. सुली आता तनतन करते. मनातल्या मनात म्हणते, या माणसासाठी उपास तपास करून वडाला फेऱ्या मारते, तो मात्र खुश आहे आणि खरंच हा म्हणतोय तसं दुसरं लग्न केलं असेल का? आतमध्ये गेलेली असते तिच्या नवऱ्याला फोन लावण्यासाठी. आता राजा रस्त्याच्या कडेला वाट बघत असतो. टॅक्सी रिक्षा काहीतरी मिळते का, पण ते अशा जागेवर उभे असतात की त्यांना काहीही मिळत नसतं, ना टॅक्सी ना रिक्षा. राजा म्हणतो अवनीला, मॅडम टॅक्सी मिळणं जरा अवघड वाटतंय बरं, शेअरिंग वगैरे जायचं का आपण? तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल का? अजून सुद्धा शॉक मध्ये असते. तिचे सर्टिफिकेट वगैरे जाळलेले असतात बाबांनी. त्याचा सारखा विचार करत असते आणि त्याच्याने तिला खूप त्रास होत असतो. ते सर्टिफिकेट जाळताना तिला इतका त्रास झालेला असतो, इतकी रडलेली असते आणि स्वतःचा हात सुद्धा तिने भाजवून घेतलेला असतो. खूप गायाबाया केलेली असते, रिक्वेस्ट केलेली असते, पण तिचं कुणी काहीही ऐकलेलं नसतं. आता खूप प्रयत्न करत असतो. रिक्षा गाडी काहीही मिळू दे, मग आम्हाला तिथपर्यंत थोडं लांबपर्यंत जरी सोडवलं तरी तिथून परत दुसरं काहीतरी मिळेल. पण राजाला सध्या काहीही मिळत नसतं. खूप वेळ वाट बघितलेली असते, त्यांना ना रिक्षा ना गाडी काहीच मिळत नाही. नू म्हणतो, असं कसं वागू शकताय? घरच्यांचं किती प्रेम असतं आपल्या मुलीवर आणि तुमच्यासोबत असं का वागले बहिणी? ते शिक्षणासाठी किती कष्ट घेतले, किती मेहनत घेतली होती आणि घरच्यांनी 1 मिनिटात राख रांगोळी केली. राजा आता गाडीची वाट बघत असतो. आनंदीचं दुसरीकडेच लक्ष असतं, पण आनंदीच्या हातावर जास्ती लक्ष असतं कारण तिला भाजलेलं असतं. ती गुपचूप त्या हाताकडे बघत असते. तेव्हा लगेच अवनीला नेमकी काय झालंय म्हणून राजा म्हणतो, दाखवा. अहो दाखवा इकडं काय झालंय. अवनी काय हात दाखवायला तयार नसते. राजा म्हणतो, दाखवताय का? जबरदस्तीने राजा अवनीचा हात घेतो आणि बघतो तो, काय बापरे, इतकं भाजलंय काय मॅडम, तुम्ही किती भाजलंय हे? लक्ष कुठे होतं तुमचं आणि तुम्ही नको करायला पाहिजे होतं ना, असं का त्या हातात धरलं बरं तुम्ही? सगळं धनू सुद्धा बघतो आणि धनूलाही वाईट वाटत असतं की वहिनीला बिचारीला भाजलंय. म्हणतो, घरी गेलं की मलमपट्टी करूच या, घरी जाऊ द्या, मग तुम्हाला करतो मी औषध पाणी. म्हणतो, हात धक्का लागू देऊ नका, नाही तर आग उठेल त्याची. चांगलाच अवनीचा हात जो असतो तो चांगला भाजलेला असतो आणि जखमा झालेले असतात. तो म्हणतो, असे उघडच ठेवा, बंद करू नका, कारण त्या जखमा चिटकतील. मग म्हणतो, धन्या डबा आणलाय ना, चला बरं मॅडम तुम्ही थोडंसं जेवून घ्या, मग आपण काही गाडीची सोय होती का बघू, आधी जेवण करून घ्या. धन्या डबा आणला? हो दिलाय ना यश दादाने. कोणी म्हणते, नाही नको, मला नाही जेवायचं, माझी इच्छाच नाहीये जेवायची. मी खरं सांगतेय राजा, मला नाही जेवायचं. राजा म्हणतो, असं काय करताय, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, उपाशी राहून कसं जमणार आहे? खायला तर लागणार ना, तुम्ही चला आणि काहीतरी खाऊन घ्या, मग बघू आपण घरी कसं जाईल. म्हणते, राजाला तुम्ही दोघांनी खा, मला भूक नाहीये, मी भूक लागल्यावर सांगेन, पण मला काही भूक नाहीये सध्या, मला काही खायचंच नाहीये. म्हणतो, माझ्यावर काही राग असेल तर सांगा, असं अण्णावर राग काढू नका, खाणं पिणं बंद करू नका. नाही रे राजा, तुझ्यावर कसलाय राग? माझा तुझ्यावर राग बी काही नाही. प्रॉब्लेम काय सांगा तरी, काय मनात घुसमट चालली तुमची? अवनी चिडलेली असते. नाहीये भूक, एकदा सांगितलं ना, काय सारखं तेच लावलंय रे, खाऊन घ्या. काय काळजी दाखवतोय? नाहीये भूक, नाही खायचंय मला.
यार मला फोर्स करू नको, खाऊन घे खाऊन घे, का आग्रह करतोयस? नाही खायचंय म्हटल्यावर नाही खायचं. धनू त्या वडाची पूजा करणाऱ्या बायकांना बघतो आणि म्हणतो, अरे हो 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 हो, त्या बायका बघ की वडाची पूजा करताय ना, मला कळलं वहिनींना का खायचं नाहीये, वहिनींना काय खायची इच्छा नाहीये, वहिनींच्या डोक्यात काय चाललंय. खरं सांगतो राजादा, माझ्या लक्षात आलंय, तुझ्या लक्षात नाही आलं पण माझ्या लक्षात आलं, वहिनींना खायची प्यायची इच्छा का नाहीये. मी सांगतो की मला कळतंय बरं खायची इच्छा काय नाहीये. आता हा काय गप्प बसत नसतो धनू, बडबड 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 याची चाललेलीच असते. राजा याला डोळे मोठे करून गप्प बस असं म्हणतो. धनू काय गप्प बसायची तयारीत नसतो, तो सुसाट सुटलेलाच असतो. वहिनी माझ्या लक्षात आलंय, तुम्हाला जेवायचं का नाहीये, खायचं प्यायचं का नाहीये, तुमची इच्छाच का नाहीये. मी सांगतो की त्या बायका वटवृक्षाची पूजा करताय ना, उपास पकडलाय ना आपापल्या नवऱ्यासाठी, आणि तुम्हाला वटसावित्रीचं व्रत धरायची इच्छा आहे ना, म्हणून तुम्ही काही खात पित नाही, उपास पकडायचा आहे ना. तुम्ही असं करा, वटाची एकदा पूजा करून घ्या, पूजा झाली की मग खाऊ की आपण. एकदा पूजा झाल्यावर खायला काय हरकत नाहीये. तुम्ही एकदाची पूजा करा, मग आपण बरोबर खाऊया. असं राजा धन्याला म्हणतो, धन्या गप, धन्या गप. धन्या काय गप्प बसायला तयार नसतो. तो अवनीला म्हणत असतो की घ्या ना पूजा करून, घ्या ना पूजा करून. आणि राजा एकमेकांकडे बघतात चोरट्या नजरेने, काय करावं आणि काय नाही त्यांना सुचत नसतं. आता या धन्याच्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं, दोघंही आता अडखळलेले असतात. राजा म्हणतो, गप बस, नाही रे, पूजेनंतर एकत्र खाऊ की. म्हणतो धन्या, तू पाण्याची बॉटल आण. ए राजदा, पाण्याची बॉटल कुठून आणू? आणि इथे कुठे पाण्याची बॉटल मिळणार, इथे नसते मिळत पाण्याची बॉटल. अरे जा रे, हे पैसे घे आणि शोध कुठेतरी पाण्याची बॉटल मिळणार ना. पाण्याची बॉटल मिळणार नाही असं काही आहे का? कुठेतरी पाण्याची बॉटल असणारच आहे, तू जा धन्या. राजा आता अगदी जबरदस्तीने बिचाऱ्या धनूला पाण्याची बॉटल आणण्यासाठी पाठवतो, जेणेकरून तो इथून जाईल आणि या दोघांना बोलता येईल. धन्या म्हणतो, मी नाही जाणार. राजा म्हणतो, जातोस की नाही, चल निघ. आता जबरदस्तीने बिचारा धन्या पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेलेला असतो. आता तो जसा निघून जातो, अवनीला आणि राजाला एकांत निवांत असा वेळ मिळालेला असतो बोलायला. त्याला जे बोलायचं असतं तो आता धन्या नसल्यावर बोलू शकतो. अवनी जवळ आलेला असतो आणि अवनी जवळ येऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. बरं का, त्याला माहित नव्हतं, उगाच बडबड करत होता, पण त्याच्या डोक्यात काही नव्हतं तुम्हाला दुखवायचं वगैरे. तो अगदी सहज बोलून गेला. प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका, प्लीज तुम्ही मनाला लावू नका. आता राहून त्या वटाला बघत असते आणि तिचं मग किती नाही म्हटलं तरी तिचं लक्ष जातच असतं, ते बायकांकडे ती बघतेच. सुद्धा बघायला लागलेलं असतो, अवनी सुद्धा बघत असते. अगदी टक लावून बघतात, ते वटवृक्षाची पूजा करत असतात. त्यांना अवनी राजाकडे बघते आणि राजा चोरून अवनीकडे बघतो. त्यांचा कार्यक्रम आता चाललेला असतो. म्हणते, काय कमाल आहे या बायकांची, राजा नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी काय मन लावून पूजा करताय बघ की. खरंच त्यांची इच्छा पूर्ण होत असेल का रे? म्हणजे खरंच पूजा केल्यावर यांच्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य किंवा 7 जन्मी हाच नवरा असं होत असेल का रे राजा? असं असतं ना, खरंच इच्छा पूर्ण होत असती तर मी सुद्धा पूजा केली असती की. माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी वटाला 1000 फेऱ्या मारल्या असतात. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी नक्कीच फेऱ्या मारल्या असतात. लग्न, नवरा, संसार हे माझ्या मनात कधीच नाहीये. माझं ध्येय वेगळंच आहे. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं, स्वप्न गाठायचं, इथपर्यंत जाऊन पोहोचायचं, उंची गाठायची, एवढंच माझ्या डोक्यात आहे. नवरा करायचा, लग्न करायचं या गोष्टी कधीच नव्हत्या आणि येणार पण नाहीये. बाबा तेवढ्याच पाठी लागलेत. लग्न, संसार, बास एवढंच त्यांना कळतंय, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही कळतच नाहीये. विचित्र आहे ना हे राजा आयुष्य, सगळंच काही उथल रे. आई वडिलांबरोबर आपण राहतो, आयुष्य काढतो, सगळ्यात जास्ती त्यांच्यावर विश्वास आहे, ते आपल्या पाठी आहे म्हणून खंबीरपणे लढायला, पुढे चालायला आपल्याला आधार मिळतो, आपण पुढे चालतो. आई बाबा माझ्या विरुद्ध उभे, किती विचित्र अवस्था आहे माझी. राजा जरा विचार करतो का? म्हणतो, मॅडम कशाला काळजी करताय, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहे, माझा शब्द आहे आणि मी सांगतोय ना, पूर्ण होणार म्हणजे होणारच. आता बोललात तुम्ही, काय बोललात इथं? आता बोललात म्हटल्यावर करून दाखवायचं. आता मागे हटायचं नाही. काही येऊ दे, कोणतीही प्रसंग येऊ दे समोर, परिस्थिती कशी जरी असली ना तरी तिला सामोरं जायचं आणि आपलं जे ध्येय ते गाठायचं म्हणजे गाठायचं. राजा आता अवनीला प्रोत्साहन देत असतो की तू जे बोलली ते करून दाखवच. फुल सपोर्ट आहे मॅडम, तुम्हाला जे करायचंय ना ते करा, आपण फुल सपोर्ट देतोय तुम्हाला. म्हणते राजा, तू कोण आहे रे माझा? कुणीच नाहीये माझं, आपलं काही नातं नाहीये, तरी सुद्धा माझ्यासाठी किती करतोय राजा हे. अवनीला फार कौतुक लागतं राजाच्या ह्या बोलण्याचं. रक्ताची नाती माझ्या विरुद्ध उभी ठाकली आणि तू कुणीच नसताना माझ्यासाठी एवढं करतोय. खरंच राजा, कौतुक करावं तितकं थोडं आहे तुझं. ठामपणे माझ्या पाठीशी उभा आहे. खरंच थँक्यू व्हेरी मच राजा. इतकं कौतुक लागतंय अवनीला राजाचं की प्रत्येक मुलीला तुझ्यासारखा समजूतदार नवरा मिळाला ना तर काय पाहिजे अजून. नवरा मिळत असेल ना राजा तर हे व्रत 7 जन्मासाठी करायला काहीच हरकत नाहीये. कसं वाटतंय? बरोबर आहे ना? काहीच हरकत नाहीये ना? असा गोड लाजलेला असतो का जणू काही अवनीने त्यासाठी पूजाच केलीये. मी लाजवताय, खरंच लाजवताय मला. राजा लय लाजलेला असतो, लय. थँक्स राजा, तू जे करतोय ना ते माझ्या माणसांनी सुद्धा केलं नाही आणि ते तू करतोय. काहीही नसताना सुद्धा तू खूप काही करतोय ना राजा, त्याचंच कौतुक वाटतंय आणि म्हणूनच थँक्स. अवनी भरभरून असं कौतुक करत असते राजाचं आणि थँक्स असं त्याला सारखं म्हणत असते.
तिला फार छान वाटतं की राजा तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे. त्याच म्हणून मी स्वतःला सावरू शकले, उभी राहू शकले. कसं आहे ना राजा, सगळं काही आधार असल्याशिवाय होऊच शकत नाही. तुझी खंबीर साथ आहे ना, म्हणून मी स्वतःला सावरती. आता लाजत असते आणि राजा प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. सहज माघारी बघतो वटवृक्षाकडे, तर अवनी पूजा करते छान अशी तयार होऊन. असंच राजाला स्वप्न दिसत असतं की राजासाठीच अवनी पूजा करते. अवनी पूजा करते छान तयार होऊन, खूप सुंदर दिसत असते, गोड दिसत असते. राजा तिला बघण्यात अगदी मग्न झालेला असतो, हसत असतो आणि समोर अवनीला इमॅजिन करत असतो की माझ्यासाठीच एवढी तयार झाली आणि माझ्यासाठीच ती पूजा वगैरे करते. राजा सॉलिड प्रेमात पडलेला असतो आणि तिच्याकडे बघण्यात आता तो असा काय हरवून गेलेला असतो की क्या बात आहे. त्या वटाला पूजा करत असते, फेऱ्या मारत असते. तेवढ्यात काय राजा तिच्या समोर आलेला असतो. आता राजा असं स्वप्न बघत असतो की ही पूजा करतीये, पण तिच्याच बरोबर पूजा करायला राजा पण तिच्या बरोबर गेलेला असतो. तिच्या खांद्यावरून पदर दिलेला असतो आणि जोडीने आता फेऱ्या मारत असतात. ते अवनीला पकडलेलं असतं आणि जोडीने आता ते फेऱ्या मारत असतात. छान असं त्यांच्या वटाची पूजा वगैरे चाललेली असते. सगळं काही स्वप्नात आणि इमॅजिनेशन चाललेलं असतं. खरं तर अवनी जागची हल्लेली नसते किंवा अवनीने जाऊन पूजाही केलेली नसते. पण राजाला असं वाटतं की अवनीने माझ्यासाठी पूजा करावी आणि मला 7 जन्म मागावेत आणि मलाच अवनी मिळावी 7 जन्म. अवनी जेवढ्या फेऱ्या मारतीये तेवढ्या फेऱ्या आता राजा मारत असतो तिच्यासोबत आणि अशी काय गोड लाजत असते, चोरून चोरून राजाला बघत असते. आणि राजा तर काय मोठ्या रुबाबात अवनी सोबत चाललेला असतो. छान असं त्यांचं चाललेलं असतं. वडाची पूजाही चाललेली असते, एकमेकांकडे चोरून चोरून बघणंही चाललेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं अवनी अशी गोड लाजत असते की बस. एक रिक्षा आलेली असते, राजाचं स्वप्न तुटतं. राजा जे स्वप्न बघत असतो सुंदर, ते स्वप्न बंद पडलेलं असतं, कारण आता रिक्षेचा आवाज आलेला असतो, खडखड खडखड. रिक्षेचा आवाज येतो म्हणून राजा पटकन माघारी बघतो, तर रिक्षावाल्याला हात करतो, दादा दादा 3 शीट आहेत, देवळालीला सोडता का? तेव्हा रिक्षावाला तयार झालेला असतो 3 शीट सोडायला. तो अवनीला म्हणतो तुम्ही बसून घ्या मॅडम. तो धन्याला बघत असतो आणि अवनीला आता चक्कर यायला लागलेली असते. राजा आता अवनीला म्हणतो अहो बसा की. राजाला कळतच नाही हिला चक्कर येते, ही का बसत नाहीये, म्हणून राजा हिच्याकडे माघारी बघतो. तर अवनीला चक्कर आलेली असते आणि अवनीने असं स्वतःचं डोकं वगैरे पकडलेलं असतं. तिला आता फिरायला लागलेलं असतं, गरगरायला लागलेलं असतं. राजा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण तिला बोलताही येत नसतं. ती डायरेक्ट आता फिरायला लागलेलं असतं. रिक्षावाल्याला काढून दिलेलं असतं. राजा तिला पकडतो आणि हळूहळू या इथे बसू आपण. तुम्हाला काय झालंय मॅडम, काय होतंय तुम्हाला? पर्यंत आणून बसवलेलं असतं. तिला निवांत बसा बरं, डोकं टेकून, तुम्ही जरा बरं वाटेल तुम्हाला. राजाने तिला हळूच तिथपर्यंत आणून तर बसवलेलं असतं. अवनी तिथे बसवतो आणि त्या वटाची पूजा करायला ज्या बायका असतात त्यांच्याकडे पळत गेलेला असतो. आता त्यांना पाणी वगैरे मागत असतो. तर चक्कर आली आहे, पाणी देता का? प्लीज प्लीज प्लीज. दुसरी म्हणती बायको आहे का तुमची? अहो द्या ना, असेल तर द्या ना पाणी. राजा म्हणतच नाही की ती माझी बायको आहे. राजा फक्त म्हणतो मला पाणी हवंय, त्यांना चक्कर आली, प्लीज पाणी द्या. का प्रश्न इतके विचारत असतात पाणी द्यायचं सोडून. तो म्हणतो काही खायला असेल तर देता का हो? उपास केलाय ना तिनं, मग खाऊन कसं चालेल? तिला फक्त पाणी पाजा. त्यामुळे अस्वस्थ वाटतंय. पूजा केल्याशिवाय तिला काही खाता पिता येणार नाहीये, त्यामुळे तिला काही खायला देऊ नका, तिला फक्त पाणीच प्यायला द्या. राजा आता काही सांगत नाही की ती माझी बायको नाहीये, तिने उपवास पकडलेला नाहीये. ती बायको ती बाई इतकी लेक्चर देत असते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तसंच घेऊन जाऊ नका. आज वटपौर्णिमा आहे ना, मग वटाची एक तरी फेरी मारून जा, केल्यासारखं होऊन जाणार. तिला तसंच घेऊन जाऊ नका, एक तरी फेरी मारा, म्हणजे तिचा उपास आज सार्थकी घडेल. आता पाणी दिलेलं असतं. राजा आता पळतच सुटलेलं असतो. अवनीला ती पाणी पाजायचं असतं. पाणी प्यायला सुद्धा नाही म्हणत असते. राजाने एवढी मेहनत करून त्या बायकांकडून पाणी आणलेलं असतं. थोडं पाणी प्या ती नाहीच म्हणत असते. राजा म्हणतो प्रत्येक गोष्टीला नाही काय लावलंय हो. डोळे झाडले, तब्येत बिघडत चालली, तुमचे डोळे बंद होत आहे आणि पाणी नाही काय? पाणी प्या जरा बरं वाटेल. हाताने राजाने अवनीला पाणी पाजलेलं असतं. आता इकडे तिकडे बघायला लागलेली असते. अवनी म्हणते गाडी गेली का राजा? ती गाडी इतके वेळ कशी थांबणार बरं मॅडम? तो कुठे धनू नाही आला अजून? तो पाणी आणायला गेलाय बघा, अजून आला नाहीये. उशीर होतोय, आपण आता निघूया. चला उशीर वगैरे काय नाही, तुम्हाला आधी बरं वाटू द्या, मग आपण जाऊया घरी. आता घाई करायला लागलेली असते, कारण अवनीला घरी जायचं असतं. अस्वस्थ व्हायला लागलेलं असतं. ती म्हणते घरी जाऊन पोहोचूया आपण, चला इथून. तो म्हणतो घरी जायची काहीच घाई नाहीये. धन्या पाणी आणायला गेलाय, त्याने पाणी आणलं की मग आपण निघूया. राजा आता तिला थांब असं म्हणत असतो आणि ती म्हणत असते नाही आपल्याला निघायचंय. तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? 2 मिनिटं जरा डोळे मिटा आणि पडा की. शांत बसा ना मॅडम, 2च मिनिटाचा प्रश्न आहे, 2च मिनिटं शांत बसा, तुम्हाला बरं वाटेल. का ऐकत नाहीये तुम्ही? डोळे मिटून पडलेली असते तिथे. तर राजा तिच्याकडे एकटक तिच्या समोर बसलेला असतो आणि एकटक तिला बघत असतो. ते सांगितलेलं असतं एक वडाची प्रदक्षिणा आज घालाच, म्हणजे सगळं सार्थकी होऊन जाणार. डोक्यात तेच चाललेलं असतं की हिला घेऊन एक तरी प्रदक्षिणा घालायची, म्हणजे घालायचीच. पाणी बिणी दिलेलं असतं आणि ती जी बाई असते तिथे फुलवाली, तिच्याकडे जातो. साहित्य हवं होतं म्हणून राजा त्या बाईला मागतो. ते देते मी तुम्हाला, पण तुमची बायको कुठे हो? तुम्ही कसं साहित्य घेताय? ती कुठे गेली? करणार आहे पूजा? काय तुम्ही? राजा म्हणतो हो मीच करणार आहे. त्या बाईलाही हसायला येतं. कोणी करायची असती? राजा म्हणतो असं कसं? मी हीच बायको मिळावी यासाठी मी व्रत केलंय, म्हटल्यावर पूजा मलाच करायला लागणार. ती बाई म्हणते हो तुम्हीच करा की. आता पूजेचं साहित्य घेतलेलं असतं, पुन्हा साहित्य दिलेलं असतं. राजा आता अवनीसाठी पूजा करणार असतो.
असतात त्या राजाकडे बघत असतात. सगळ्या बायका आणि राजा एकटाच असतो आपल्या बायकोसाठी पूजा करायला आलेला. तो आता पूजा करायला वडाच्या झाडाशी ते बसलेला असतो खाली. जसे बायकांनी पूजा केली बरोबर तशीच तो पूजा करण्याचा प्रयत्न करत असतो. करता करता तो म्हणतो, देवी आई तुला माहिती आम्ही कोणत्या परिस्थितीत लग्न केलं आणि आमचं लग्न कसं झालंय. खरं आहे हे तुला आणि मलाच माहितीये, बाकी कोणालाच माहित नाही. देवी आई माहित नाही ना हे लग्न खरं आहे म्हणून. त्यांना सगळं नाटकच वाटतं. तेव्हा कळेल की हे लग्न खरं आहे. त्या आधीच आमची लवशिप होऊ दे बघ, काही कर आणि आमच्या दोघांमध्ये प्रेम होऊ दे. हा राजा आता अवनीसाठी स्वप्न बघत असतो आणि तिच्यासाठीच पूजा करत असतो. प्रेम आनंदाने स्वीकारतील ना एवढीच माझी इच्छा आहे. जन्मात लय कष्ट पडलेत ग आमच्या प्रेमाला, जन्मात एवढे कष्ट नको, सहज आमचं प्रेम आम्हाला मिळायला पाहिजे. तो या जन्मी करीन मी ऍडजस्ट, नो टेन्शन. करतोय मी एवढ्या जन्मात, पण पुढच्या वेळेस पासून मी काय ऍडजस्ट करत नसतो. दुसऱ्या जन्मात आहे ना मला श्रीमंत, देखणा, हुशार, रुबाबदार असा बनव. जन्मी जसं माझं लव्ह ॲट फर्स्ट साईज झालंय ना तसंच पुढच्या जन्मी अवनीचं झालं पाहिजे. पहिल्याच नजरेत तिला प्रेम झालं पाहिजे मायावर. तरी भाव खाणारच ना, काही झालं तरी अवनी मला आवडतेस ना. आता चक्कर आली म्हणून डोळे मिटून शांत पडलेली असते आणि राजा इकडे पूजा करून घेत असतो. तेवढ्या वेळात अवनीला कळू नये त्याच्या आत त्याला पूजा करून मोकळं व्हायचं असतं. आई या जन्मी तुला सांगतो मी, क्लिअर कट सांगतोय बरं ना, अरेंज मॅरेज होऊ दे. मॅरेजची झिकझिक फिकझिक काहीच नको ग. डायरेक्ट लग्नानंतर मी त्यांच्या प्रेमात आणि त्या माझ्या प्रेमात, हेच आपल्याला हवंय बघ. त्यांना ओके मध्ये फाईन झालं ना की भारी वाटतं बघ. ओके मध्येच फाईन आलेला असतो आणि राजा पूजा करत असतो. धन्या त्याला खुणावतो की अरे तुझं काय चाललंय, हिने पूजा करायची तर तू काय करतोय. राजा म्हणतो शांत बस शांत बस धन्या. राजा पूजा करतोय वटाची, धन्या काय शांत बसणार आहे. त्याने फोटो काढलेला असतो. वटपौर्णिमा साजरा करतोय आपला राजा दादा. आता राजा नको नको म्हणत असतो, धन्या काय ऐकायला तयार नसतो. चांगला चान्स आलेला असतो, तो थोडी संधी सोडणार आहे. तो आता मस्तपैकी फोटो बिटो काढतो, याला चिडवणार असतो. मॅडमच्या स्वप्नासाठी केलंय ग सगळं, कसं पटवून देऊ त्यांना मी की मी त्यांच्यावर प्रेम करतो. डोळे मिटून पडलेलीच असते. तोपर्यंत राजाची पूजा आता होत आलेली असते. काही स्वार्थासाठी केलेलं नाहीये, फक्त मी प्रेम करतो निस्वार्थी त्याच्यासाठी केलंय. मी अवनीवर खूप खूप मनापासून प्रेम करतो. माझ्या घरच्यांच्या आणि अवनी मॅडमच्या भल्यासाठी केलंय या सगळं मी देवी आहे. कोणाची दृष्ट लागू नये एवढंच म्हणायचंय बाबा. अवनी मॅडम माझ्यापासून कधीच दूर गेल्या नाही पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे देवी आहे. पूजा कंप्लीट झालेली असते. मनापासून सगळं काय मागायचं तेवढं मागितलेलं असतं. मनापासून त्याने पूजा केलेली असते. व्यवस्थित हात जोडून काय मागायचंय ते मागत असतो आणि सगळ्या बायका कौतुकाने राजाकडे बघत असतात. मी मात्र इकडे यशदा टेन्शन मध्ये आलेला असतो आणि सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. राजाला, धन्याला, कुणाला तरी फोन लावायचा असतो. एक्झॅक्टली अवनीच्या घरी काय झालं आणि काय नाही त्यासाठी तो फोन लावत असतो आणि काहीतरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता बाबा तर सॉलिड टेन्शन मध्ये आलेले असतात की अवनी माझ्यामुळेच घर सोडून गेली आणि यशदारचं वेगळंच चाललेलं असतं की तिथे नेमकी काय घडलंय काय नाही याला काहीच कळत नसतं. बिचारा कामावर सुद्धा गेलेला नसतो. आता अण्णा म्हणतात की काय रे फोन नाही उचलते. नाही हो नाही उचलू राहिले फोन. त्यात चांगली फिलिंग नाही येऊ राहिली मला. बाबांनी काहीतरी गडबड केलेली दिसते, काहीतरी विचित्र वाटतंय अशा मला. दोघां जाऊया चल बरं. चल अण्णा जरा थांबता का, थोडा वेळ वाट बघू आणि मग थांबतो का जरा. धन्या लहान आहे, धन्याला पाठवायचंच नव्हतं. धन्याच्या भरोश्यावरती अवनी इथून सोडायलाच नको होती. तुला एवढं पण कळालं नाही का धन्याच्या भरोश्यावर आपण सोडायला नाही पाहिजे. तू का सोडलं सांग बरं. आणि आज सर्किट आहे, जायला पाहिजे होतं रे. आपली सून आहे ती अवनी, काही झालं तरी ती सेफ असली पाहिजे की नाही. तू तिला कोणाच्याही भरोश्यावर पाठवायचं नव्हतं, तू स्वतः जायला पाहिजे होतं. राजा तू ऐकलं का नाही, तू काय त्याच्या जवळ पाठवली तिला. अण्णा आता यशदाला बोलत असतात. राजाने पूजा बिजा केलेली असते. आता लगेच धन्या आलेला असतो. राजा पूजा बिजा केली, वा 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 टकाटक टकाट. ना जाऊ का तू पूजा केली म्हणून. मी सांगतोच लय भारी वाटन. ए धन्या अजिबात सांगायचं नाही का बरं. नको सांगू म्हटलं ना नको सांगू. भारी वाटून राहिलं, लय भारी वाटून राहिलं. सांगून येतो की धन्या नाही म्हटल्यावर नाही कळत नाही काय रे. ना त्यांचे दिवस लय वाईट गेलाय, कशाला काय सांगतोय रे. नको सांगू ना उगाच, कशाला डिस्टर्ब करतोय. आधीच त्यांना चक्कर बिक्कर आलीये, त्रास होतोय म्हणून तिथे झोपी लावली. बाबा कसे वागले त्यांच्याबरोबर, किती त्रास दिला, किती टॉर्चरिंग केलं बघितलं ना धन्या तू. मग अजून कशाला त्रास देतोय, नको त्यांना त्रास देऊ. ते वाईट वागले आणि त्या सर्टिफिकेटचं टेन्शन. एवढा त्रास दिला, घरचे लोक इतके त्यांच्याशी कसं वागले आणि सर्टिफिकेट जाळलं, त्यामुळे ते आधीच टेन्शन मध्ये. आता याच्यानंतर जर त्यांना कळालं की सगळं काही वट सावित्रीची पूजा माझ्यासाठी केली नाही, त्यांना किती वाईट वाटत, किती गिल्टी फील होईल तुला अंदाज आहे का. त्यामुळे त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांना काहीच कळू देऊ नको आणि त्यांच्याऐवजी मी पूजा केली हे तर सांगूच नको. त्या बिचारीला इतकं वाईट वाटेल आणि ती जीवाला खाईना. आधीच वडिलांचं टेन्शन, आई बापाचं टेन्शन, भावाचं ते सर्टिफिकेट जाळले, कशाला टेन्शन रे, नको देऊ ना. म्हटलं तुला चालणार आहे का, नाही चालणार, मी नाही सांगणार तिला काही. वचन देतो, धन्या म्हणतो वचन देतो मी काहीच सांगणार नाही तिला. आता आराम झालेला असतो बऱ्यापैकी. राजा म्हणतो मॅडम बरं वाटतंय का जरा. अवनी जरा उठते आता आणि आणले पाणी प्या बरं वहिनी जरा. तो वहिनीला डेंजर झोपताव तुम्ही, काय डेंजर झोपताय बापरे. असं वाटलं की डायरेक्ट एकदम. अवनी म्हणते गेले. राजा म्हणतो धन्या गप की, असं कसं होईल हो. एवढी पूजा केली आहे, धन्या पटकन बोलून गेलेला असतो. या मंदिरात फक्त हात जोडले इथंच, एवढंच काय पूजा बिजा काय नाही केली. बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली देवीकडे, दुसरं काय.
गप ना धन्या, काय लावलंय गप की. म्हणायचं होतं मला, हात जोडून पूजा बिजा करत होता तो. काय म्हणतो यशोदाचा फोन येत होता, त्याला फोनच लावतो गड्या मी. आणि फोन लावलेला असतो. यशोदा म्हणतो धन्याचा फोन आहे, उचल पटकन. दा राजा, दा मी, अवनी वहिनी सगळे सेफ आहे, व्यवस्थित आहे, घरीच येतोय आम्ही. फोन कमी उचलून नाही राहिले रे तुम्ही? आम्ही घाबरलो ना. त्यात काय काय विचार येऊन राहिले, अण्णांना काय टेन्शन आलंय, काही कळतं की नाही रे धन्या? पडित होतो म्हणून फोन नाही उचलला. चक्कर आली ना म्हणून. आवडील चक्कर आली, आता बरी आहे का ती? कडे घेऊन गेला का तुम्ही तिला? तिला बरं वाटतंय का आता? यशदा खूप घाबरलेला असतो की अवनीला चक्कर आलीये म्हणून. काही उलटसुलट झालंय का? अरे धन्या सांग की. ओके नीट आहे, काही टेन्शन घेऊ नको, काहीच झालेलं नाही, उलटसुलट येतोय आम्ही घरी, मग बोलूच या. तिकीट कागदपत्र दिले का त्यांच्या घरच्यांनी? धन्या सगळं खरं खरं सांगून टाकत असतो. सर्टिफिकेटचा आहे ना जरा प्रॉब्लेमच झाला रे यशदा. तो बरं वाटतंय का? अजून थोडा वेळ बसायचं असेल तर बसा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याचाही राजाला काही उद्योगधंदा नसतो, त्यामुळे तो अवनीला म्हणतो निवांत बसा, निवांत घरी जाऊ. बाग इथेच संपलेला असतो. आता गाडी आलेली असते, राजा अवनीला घेऊन घरी चाललेला असतो. आता पुढच्या भागात अवनी राजा एका गाडीमध्ये बसलेले असतात. त्या गाडीत इतकी गर्दी असते की बसायला जागा नसते. राजा आणि अवनी जवळ बसलेले असतात. एक बाई येते आणि परत बसते. तर राजाला आणि अवनीला थोडं थोडं सरकायला लागतं. तर ती बाई इतकी सरकवते की अवनी डायरेक्ट राजाच्या मांडीवरच बसते. नवरा येणार आहे मग घे की मांडीवर तिला. ते राजाला पाय दुखतात का? राजा म्हणतो नाही पाय बी दुखत नाही, बसा तुम्ही आरामात बसा. आता अवनी राजाच्या मांडीवर बसलेली असते आणि तिची बाई असते, तिने मुद्दामून तिकडे लोटलेलं असतं. ती आता हसत असते, राजा आणि अवनीकडे बघ. आता झोपी जाते, राजाच्या खांद्यावर डोकं ठेवते. राजाला आता कसं तरी ऑकवर्ड फील व्हायला लागलेलं असतं. तो आता त्या मावशींकडे बघतो आणि गुपचूप झालेलं असतं. बघू आता अवनीला जाग येईन तेव्हा अवनीला काय वाटणार की मी राजाच्या खांद्यावर झोपलीये. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे मित्रांनो. पुढचा भाग, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.